कैसे क्या हो गए तुमरे यल लग गए. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आम्ही चाललोय फिरायला. कुठं तर अकोल्यामधील वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलला भेटणार आहे. अजून ठिकाणं एक्सप्लोर करणार आहे, कारण आज सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते कामावरती. तर आम्ही निघालो आहे. त्या टायमाला तिघं असतो. ह्या टायमाला 3 बाईक आहे आणि 4 जण आहे. तर आता आम्ही पोचलो आहे इगतपुरीला पोचलो आहे. अजून 1 तासाचं अंतर आहे आमच्या डिशनला पोचायला. तर आम्ही थांबत डायरेक्ट इगतपुरीला थांबलो आहे. आणि बघा, या आमच्या गाड्या आहेत. ही मी चालवतोय, ही अजिंक्य पाष्टे आणि हे अश्विन. आणि बघा ही आजचे राईट पार्टनर. बघा, ह्याला बघा बाबा, ह्याला पहिला बघा, ह्याला बघून घ्या. हे गुंड सुंदर असा रोड एकदम खाली बघा. हाय बाय, एकदम रोड बघा, एकदम भारी रोड आहे तिकडे. फक्त लाईट आपल्या गाडीला चांगले पाहिजे. एकदम हायफाय रोड आहे बघा, सुंदर असे रोड. या रोडला जी गाडी पलवायला मजा आहे ना, नाद नाही. 100च्या खाली गाडीच नाही, एवढी मजा येते बघा. रोड पण एकदम भारी झाले बघा. आणि आम्ही चाललो इगतपुरीवर. अजून आपल्याला 1.5 तासाला आहे. 1.5 तास आहे ना 1 तास आहे. इथून 1 तास आहे. 1 तासाच्या अंतरावर जायचं आज आपल्याला. बघा, अश्विन शेठ, ते अजिंक्य पाष्टे आणि आम्ही. चला आता मार्गस्थ होऊया. तर मित्रांनो, आपली राईड चालू झाली आणि रस्ता एकदम सुसाट आहे आणि मध्येच मोठे खड्डे येतात. तर खूप भीती वाटते बघा राईडला. आणि पुढे जाऊन मध्ये रस्ता खराब आहे, मध्ये चांगला आहे. तर आपली राईड चांगली चालू झाली आहे. आपले रायडर बघा असे उभ्याने गाडी चालवतात खड्ड्यातून. चला भेटूया पुढे. फायनली येऊन पोचलो आहे रतनगड येथे. रतनवाडीची तर रतनगडच्या इथे आलो आहे. बघा, हा गेट आहे. इथून आतमध्ये एंट्री करायची आणि इथे खाली पावती बनवायची. आपली गाडीचे 25 रुपये आणि प्रति व्यक्ती 30 रुपये अशी तिकीट दर आहे. तुम्हाला तिकीट दर दाखवतो. कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. शुभ सकाळ मित्रांनो. रात्री निघालेलो आम्ही 11 वाजता. सकाळी 4 वाजता पोचलो. आणि इथे आम्ही वाटेत एक मध्येच आहे ना टेंट लावला. रतनवाडीच्या आधी पुढे नाही गेलो. आणि सुंदरसा आम्हाला एक पत्र्याचे शेड भेटले. इकडे कसं आहे, वन विभागाचे अंदर आहे ना, म्हणून ते बनवलं आहे. तिथे आम्ही आतमध्ये टेंट लावला. मग टेंट दाखवतो आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्ग सुद्धा दाखवतो. हा आपण इथे टेंट लावला. हे वन अधिकाऱ्यांचं आहे ना, विभागाचं. हे असं पत्र्याचं सर्वकडे बांधले बसण्यासाठी. तर इथे आम्ही आतमध्ये टेंट लावला आणि इथे आम्ही झोपलो होतो. आता उठलो, जरा फ्रेश झालो. आणि आमच्या गाड्या आहेत ना, हे बघा, इथे गाड्या होत्या. गाड्या पार्किंगला इथे लावलेल्या. आणि समोर असा तो बघा वॉटरफॉल येते खाली. सुंदर असा नजारा, एकदम भारी. रात्री आलो, टेंट सेटअप केला आणि गप्प झोपून गेलो, कारण झोप आलेली खूप. तर झोपलेलो. आणि इथून आम्ही पुढच्या दौऱ्यात जाणार आहे. त्याआधी तुम्हाला इथला निसर्ग दाखवतो मी. हे बघा, हे पक्षाचा अभिनय इथे आहे. वरून वॉटरफॉल आला. वाकटवंड हा बघा धावते कसा. आणि इथे आपण टेंट लावलेला. आता हे टेंट काढता येते बघा. आपण नाही, मी लावलेला. आपण टेंट लावलेला इथे. हा बघा, इथे टेंट लावलेला. आणि हा एक छोटासा आपल्याला आसरा भेटला तर वरून एकदम. अश्विन काहीतरी शोधतोय आतमध्ये. हा आमचा छोटूसा घर. बघा, याला काहीतरी आता अंगात आलं ह्याच्या. मला खुशी होते भरपूर दिवसानंतर अशा वातावरणात आलोय आपण. हे तो ट्रेक किल्ला कोणता आहे तो बघ. रतनगडला जाऊया चला ना. आता नाही, आत्ता जरा आम्ही सर्व टेंटमेंट जरा गुंडाळतो, कामं करतो, नंतर तुम्हाला भेटूया. आता आमचा दिवस संपला. इथे घर लावायचा. आता इथून घर आम्ही उचलतोय. आता हे बघा,
सर्व तयारी चालली आहे. आपल्या गाड्या ज्या खाली आहेत आणि या आपल्या बॅगा आहेत, सामान बाकीचे इथे आहेत, बाकीचा टॉप बॉक्समध्ये आहे. बाबू सिरियस झाला आहे आता, एकदम घड्यावड्या व्यवस्थित घालतोय. पण अश्विनचा काय सुचत नाही त्याला फक्त चाय आणि त्याचा एक फेवरेट गोष्ट लागते, त्यामुळे काय सुचत नाही आहे. हे बघा, हा आमचा घर होता. आता परत इथून आपण फिरणार, संध्याकाळी दुसरीकडे जाऊन घर लावणार, तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे रतनवाडीमध्ये अमृतेश्वर मंदिर. आणि अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर हे बघा एक सुंदरसं पाण्याचं तळाव आहे बघा. इथे बाहेर आहेत ना झाडाखाली प्राचीन देवांच्या मूर्त्या आहे बघा, दगडात कोरलेल्या. ह्याच्या खाली आहे ना प्रत्येकी दिसतात आहे ना, त्याच्या खाली आहे ना एक एक मूर्ती आहे देवाची बघा. आम्ही चाललोय दर्शनाला मंदिरामध्ये. नाही, थँक्यू. आज जास्तच उड्या मारतोय, आज समजत नाही येऊन गेलाय म्हणून उड्या मारतोय जास्त वाटते. जाऊ दे रे. तेच अजून मित्र आहे बा इथे, अजून तेरा फ्रेंड आहे किधर आहे. हा मालाडचा म्हणजे. आता आम्ही आले अमृतेश्वर मंदिर देवस्थान रतनवाडी इथे. आणि हा समोर आहे मंदिर, रतनवाडीचं हे मंदिर आहे अमृतेश्वर. आता आपण अमृतेश्वर मंदिर जाऊया दर्शन घ्यायला. महादेवाचं मंदिर आहे. आहे नंदी, दोन नंदी आहे. हे आहे अमृतेश्वर मंदिर. आता आपण जेव्हा दर्शन घ्यायला आतमध्ये. मंदिरामध्ये नक्षीकाम आहे ना एकदम आहे, प्राचीन काळातलं हे मंदिर आहे अमृतेश्वर. आणि आपण हे आहे शिवलिंग आहे ना पाण्याच्या खाली आहे. हे पाण्याने भरतं, कारण आजूबाजूला पाण्याचा एरिया आहे म्हणून पाण्याने भरलं आहे. आता आतमध्ये एंट्री नाही आपल्याला, बंद करून ठेवलं आहे. हे आहे शिवलिंग. आणि त्याच्या बाजूचे आहे ना दरवाजावरची ही नक्षीकाम भाग आहे. ह्याला पुरातन आता ही अशी कोण डिझाईन काढू शकत नाही, एवढी भारी आहे ते बघा. हे खांबावरती डिझाईन बघा. दर्शन घेऊन झाले आता आमचं. आता आम्ही चाललो आहे इथे एक व्ह्यू पॉईंटवरती फोटो काढायला. अजिंक्य पाष्टांना फोटो काढायचे आहेत, तर आम्ही चाललो आहे. आणि आम्ही बाकीचे तिघजण पाटणी आपले हात हलवत चाललो आहे. हे बघा ह्यांची तोंड बघा, ते बोललं आम्ही जाऊन काय करायचं. चला आपले पण आवडले तर फोटो चांगले आपण काढू. आपले पण सुंदर असं काकांचं घर आहे. आणि इकडे पुढे बोटिंग पण होते, तुम्हाला पुढे जाऊन दाखव. चला. Wow, this is a wonderful place. Yo, beautiful. सुंदर असा. मित्रांनो हा पाठचा व्ह्यू बघाल ना एक नंबर आहे. आणि ते बोटिंग सुद्धा होते, सुंदर असा नजारा. हे बघा शांतते ठिकाणामध्ये जरा आस्वाद घेतात आहे. आणि हा समोर आहे ना रतनगड आहे इकडे. आणि याचा धोका आला बघा, एकदम भारी वाटतंय. आणि ते हे बघा बोटिंग होते, माणसाने फिरवलं जातं बोटीतून ह्याच्यात एकदम सुंदर असा. आता आम्ही आहे ना जे आम्ही गावाला नदीमध्ये जाऊन असे ना दगड मारू आहे ना, पाण्यात उडवायचे, खापर मारायचे, त्याला असे कपरी मारायचे, सबसब जायचे. ते आता आम्ही पर्याय करतोय. हे बघा बाबू पण तेच मारतोय. बाबूच्या काय जात नाही आहे,
आणि हा व्हिडिओ काढतोय. आता मी मारतोय. हे धर रे बाबू माझी काढ. आता मी टाकतोय. हा हे दोघांचे घे. हे बघा आता मी मारतोय कशा ते बघूया. 2 3 3 4 5 यस जिंकलो. आपण जिंकलो. मी आता अजिंक्य पाष्ट आलेत. जरा जुन्या आठवणी ताज्या करतोय आम्ही गावच्या. हे बघा आता हे मारतायत बघा. खापर रे. वा वंडरफुल. दिस इज न गाइज. एकदम शांतता, मन प्रसन्न असं वातावरण आहे ते. हे बघा एकदम सर्व शांत बसलेत आणि ह्याचं चाललंय फोटोशूट. आम्ही एकदम शांत वातावरण शांत बसलोय. मजा मस्ती आणि ह्या पाण्याचा आवाज इथे एकदम खळखळ खळखळ खळखळ. दुपारचे 1 वाजता आला आणि आम्ही नाश्ता करतोय बघा. मॅगी पोहे खायला. हा मॅगी आणि पोहे मीच खाणार आहे बघा. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालं. आता आम्ही आलो ते निघालोय आणि ते मध्ये येऊन आहे ना या डोंगर दऱ्यामध्ये आहे ना एकदम सुंदर असं वातावरण आहे. आणि आम्ही इथे समोर गाड्या लावल्या आहेत आणि आता गाड्यांचं शूट करतोय आणि आम्ही आमचे जरा फोटोशूट काढतोय. फोटोशूट करतो जरा. हे बघा कडक वाटतं बघा. साईडचा व्ह्यू बघा एक नंबर वाटतं बघा. खतरनाक ऑपरेटमध्ये आता रोड एवढा खतरनाक आहे ना खूप वाईट आहे. शॉर्टकट आहे 5 किलोमीटर आहे आणि ते बाहेरून घ्यायचं 30 किलोमीटर आहे. आम्ही शॉर्टकट आलो आहे पण ऑपरेटिंग या गाडीवरची माझी आहे. आमच्या गाड्या बघा या ऑपरेटच्या गाडीच्या लायकीचे नाही आहेत. ह्या बघा सिटी फिरवण्याच्या गाडीच्या लायकीच आहे. ह्या बघा याची गाण सुंदर असा आणि व्ह्यू बघा काय वाटतं. एकदम खालून दिसणारा निसर्गरम्य वातावरण बघा एकदम भारी. ते सुंदरसा पुढे वॉटरफॉल आहे आणि वरती आजोबा आहे ना ते बघा गुरं चरवतात आहे. बकऱ्या गुरं. ह्याला याड लागला हा बघा याड लागला याला याड लागला. कैसे क्या हो गए तुमरे यल लग गए. कंटेंट के लिए कुछ भी करने वाली पब्लिक. कंटेंट के लिए कुछ भी. बच्ची के दिल में कच्ची भाजी. नाही 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 येणार रे बाहेर. हा होणार बाईला. एका साईडला आला म्हणजे तेल ऐकायला आवडतं. एका साईडला आहे ना हे बघ याच्यातनं थोडंसं झालं. ओ चलता है ना मेरी जान पपडी. नाथ खुला व्ह्यू जेवण बिवण का भेटल आणि हीच मजा ही मजा. विदाउट टिकट फुल टाइम पास. मजे ही मजे. ये है रोड. ये देखो बच्ची ये रोड है ऐसा ऐसा आता है. ऐसा रोड है कि वेंडी गाड़ी चलाने को भी फट रही है. और ये है अपने पास एडवेंचर बाइक. इसकी तो मजे ही मजे है यार. ये है सिटी राइड बाइक. बाबा तो उलटा बसून काढ. आईची गावात ड्रायव्हर आहे. खतरनाक रोड आहे खतरनाक. दादा